रेगिस्तानच आहे पूर्ण बघा ह्या साईडला, दिसतंय का तुम्हाला? हे मित्रांनो, तर आपण निघालोय तुर्तुकला, जे भारतातलं शेवटचं गाव आहे म्हणजे पाकिस्तान बॉर्डरचं असं. मित्रांनो, तर ट्रॅव्हलर गाडी पण फेल होती. मित्रांनो, अंगाचा पार खिळखिळा झाला असल्या रोडमध्ये चालून. मी फोनचं पण टाईट करून टाकावं फोन. मित्रांनो, तर फायनली आलोय बॉर्डरवर इंडिया पाकिस्तान थांग या गावात लद्दाख मध्ये. तर It's your own bike, yeah. Yes, I travel from Mumbai to here. Wow, amazing. This How is much my kilometers? 3,500 kilometers. Great. इकडं नदी क्रॉस करताना नदी पूल बघा कसले असतात. अच्छा, लाकडाचे खडाम 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 खडाम. मित्रांनो, तर पहिली वॉटर क्रॉसिंग आलेली आपल्या ह्याच्यातली ट्रिपमधली. तर बघूया आता आईच्या गावात पहिली कसं आहे. डोक्यावर माझी पार नदीपर्यंत आहे, पूर्ण डोक्यावर पूर्ण. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय तुर्तुकला. तिथं पाहू शकताय, वेलकम टू तुर्तुक विलेज. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल इथं टेंट लावला होता आपण. इथं एक ही होतं रेस्टॉरंट आणि कॅम्पिंग साईट. तर इथं टेंट लावला होता, तर इथं झोपलो होतो. तुम्हाला वाटलं असेल काल स्टोरी पाहून लोकांना की जंगलात झोपलाय का काय. इथं गाडी लावली होती सेफ. आणि हे आपले भाऊ होते हरियाणाचे आणि दिल्लीचे, ये राजस्थान से भाई. भाई आपको गद्दे किसने दिए थे? गद्दे हमारा है पर्सनल. हाँ पर्सनल है. दिल्ली से लाए. एयर मैटर सर, हवा भर लेता है. अरे तुम तो 6 बजे निकलने वाले थे भाई यार, अभी 8 बजने लगे. भाई रात को दारू ज्यादा हो गई थी. मित्रांनो, यांनी पार्टी केलेली दिसती रात्री. आपण तर काय पार्टी करणार यातले नाहीये. तर हे दिसतंय देखो चाय वाला. मित्रांनो, तर हे डिल्ल झालं होतं Insta 360 वालं. तर त्यासाठी बघा एवढं सगळं सामान एक पाना काढायसाठी एवढी सगळी बॅग उचकायला लागली. तर आवडतो आता एकदमच पॅक करतो ह्याला. परत हलायचं नावच घेतलं नाही पाहिजे ह्याने. आईच्या गावात पानं बिनं जवळ पाहिजेत, नाही तर त्रास होतोय. चला काल त्यामुळे मी दिवसभरात Insta 360 व्हिडिओज काढू शकलो नाही. खटाम 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 पडत होतं सारखं. ओके, चला मित्रांनो, तर उरकायचे आता. आपला व्हिडिओ एडिट झाला आणि इथं सामान आहे. तर हा भाऊ आपला एक राजस्थानचा आहे. तर हा भाऊ बुलेरो घेऊन फिरतोय. तर लद्दाखला आलाय. भाई कैसा लग रहा है इधर घूमने में? बहुत मस्त लग रहा है, बहुत अच्छी लोकेशन है, बहुत प्यारी लोकेशन है. मैं कहता हूँ आना चाहिए एक बार इधर. अभी हम हैं डिस्किट विलेज के अंदर, आगे जाएंगे हम तुर्तुक विलेज की तरफ. बहुत प्यारी लोकेशन है. तर मित्रांनो, भाऊ बघा अख्खा एकटाच अख्खे बुलेरो घेऊन फिरतोय. भाऊ पण युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय. भाऊचं नाव आहे, चॅनलचं नाव आहे मुसाफिर भाई म्हणून. आणि इथं टेंट लावला होता काल. तर भरपूर जणांना वाटेल जंगलात लावला होता का काय. तर नाही, हे एक रेस्टॉरंट आहे, TT द टेस्ट ऑफ नुब्रा म्हणून. तर हे रेस्टॉरंट आहे. तर तुम्ही पाहिलं तर हे नाही आहे, जस्ट इथंच आहे. म्हणजे कुठे आपला जो तुर्तुककडं रोड जातो ना, तिथं नाही, डिस्ट्रिक्टमध्ये आहे. डिस्ट्रिक्ट त्याच्या पेट्रोल पंप आहे ना, ते अलीकडेच आहे. तर पाहू शकताय, चांगली लोक आहे. माझ्याकडून तर पैसे पण घेतलं नाही आहे. नाही तर बाकीकडे तुम्ही जर आला, तुमचा ग्रुप असला तर 200 रुपये पर हेड टेंट लावायची घेतात. जर आपला स्वतःचा टेंट असला आणि जर तुम्ही टेंट इथं घेतला तर 500 रुपये टेंट सीट असं आहे. आणि इथं पाहू शकता, इथं जाण्याचं रनिंग वॉटर आहे. तर चला आता काय करतो, आवडतो मोबाईल वगैरे चार्जिंगला लावलेत, ते घेतो आणि निघतो. मित्रांनो, तर सकाळ सकाळच मॅगी बनवतो. हे पाहू शकताय, मॅगी बनती. तर तोपर्यंत टेंट आवडतो आणि निघूया मग. मॅगी तो पण बनती.
टेंट पण लावतो आणि मग खाऊन जाऊया. कारण कुठं तरी खायला तरी थांबायलाच लागते. आता इप्पी बनवली, इप्पी मॅगी नाही आहे, इप्पी नूडल्स आहे. चला हो द्या शिजू द्यायला. अजून थोडं पाणी होतं. मित्रांनो तर आपलं चार्जर ती चार्जिंगला लावलेलं पॉवर बँक घेतो निघतो. उशीर झाला बहुतेक. किती टाईम झाला काय माहिती आपल्याला. बघूया एकदा किती टाईम झाला आणि निघूया मग. ओके चला. मित्रांनो तर घेतोय हे. थँक्यू सर. ओके वेलकम. थांबा 2 मिनटं. मित्रांनो हे सरांनी आपल्याला राहिला परमिशन दिली होती. आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा सर. थैंक यू. आप बढ़िया से घूमो, एंजॉय करो. हाँ. मजे से घूम के आओ. ओके 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 सी यू. ओके देखेंगे शाम को हो गया तो आपके पास ही आ जाऊंगा. ओके चला. मित्रांनो त्याला सांगितलं असं असं फिरतोय. त्यांनी टेंट लावायचे पैसे नव्हते घेतले माणसाने, काहीच नाही. आणि काल तुम्हाला दाखवलं होतं ना एक हे जे चेन तुटली होती, तर चेन तुटलेली गाडी इथंच लावली आणि ती पोरं गेल्यात पुढं. बेसिकली ती डॉक्टर आहे सगळी. मग सकाळी तर पाहिलं असेल तुम्ही. पण ती वर्षातनं एक दिवस एन्जॉय म्हणून पित होती निबार. आपण काही पित खात नाही त्यामुळं काही विषय नाही. चला नव्हतं फायनली निघतोय. चलो सर चलो. ओके ओके हो यस यस. मित्रांनो तर निघालोय आता. पेट्रोल कमी झालं एवढं फुल करतो. ते कॅनमधलं पेट्रोल तसंच राहून देतो. उपयोगी येईल पुढं. कॅनमधलं टाकलं तर फुल होईल असं मला वाटतंय. ते टाकू आपण, पेट्रोलच टाकू. आणि मग आपल्या तुतुक विलेजकडे जायचं आहे. येताना आपण नुब्रा व्हॅलीचे ते डेझर्ट आहे म्हणजे वाळवंट आहे ते पाहायला थांबणार आहे. होणारमध्ये आता काय नाही टेन्शन. कारण काय संध्याकाळी पण इथंच राहिलं यायचं असं फिक्स झालं आहे माझं. त्यामुळं टेन्शन नाही. जागा फिक्स आहे राहण्याची, लोकेशन. फक्त आपल्याला इथं पोचायचे. थोडा उशीर झाला तरी चालेल अशा हिशोबाने. नाही पहिलं पेट्रोल फुल करतो. काल ह्या पेट्रोलवाल्याने पंपवाल्यानेच मला लोकेशन दिली होती ती. आणि बरं झालं त्यांनी पैसे नाही घेतले माझे. माझ्यामुळं ती पोरं आली होती. त्यांचे ते डॉक्टर होती ईडी सगळी. आणि 5 जणांचं त्यांनी पेचं बिल 7,000 रुपये केलं होतं. म्हणे वर्षातनं एकदा ट्रिप काढतो आम्ही, असे रोज थोडीच येतो आम्ही असं म्हणणं आहे. नाही बघा हिमालयन गाड्यांचा ग्रुप. अरे किती गाड्या आहेत. गाड्या आहेत सगळ्या. ब्रो बंद आहे काय ये वाला बंद है. अरे भाई तू मिला था कल मेरे को ना. तू मिला था ना रे. वो वीडियो डिलीट कर देना ठीक है. YouTube पे मत डालना. ओके 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 वो तो डिलीट हो गया कल ही. मेरे पास ऐसे जगह नहीं है डालने के लिए ज़्यादा. अभी YouTube पे मत डालना ठीक है. नहीं कहाँ जाना है अभी. तुम भी जा रहे हो. तू नहीं हम जा रहे पेंगोंग जा रहा है. पेंगोंग जा रहा है. मजा आता है पेशान पे. हाँ बहुत मजा आता है यार. वाह तेल कितना है. तेल तो फुल है अभी. फिर पहुँच जाएगा ना. क्या 90 100 टूर नहीं जाना है तो कितना 80 160 है बस. अरे तो भी रहने दो. किसी भाई को जरूरत पड़े तो निकाल के दे सकते हैं. बाइक की भाई फुल पेटीएम पर 6,800 रुपये प्राप्त हुए. तर मित्रांनो पंपावर इथं रेट किती आहे. 102 आहे. जसं जसं ही होईल तसं 102 आहे.
नहीं कह दो, फुल कह दो ना, कितना आएगा उतना डाल दो। 300 का आएगा शायद। 300 से ऊपर होगा। डालो डालो। फुल करना सीधे बोलो। हाँ 350 ठीक। ओके। तर मित्रांनो गाडी ओढती लागालंय पेट्रोल ओढती 100 किलोमीटरमध्येच 350 रुपयाचं पेट्रोल ओढलं। ओके बस बस कॅन काय मेरे को लद्दाखमध्ये पण रेगिस्तान आहे, नुब्रा व्हॅली तिथं रेगिस्तान। हे अजून ह्याच्या पुढं अजून नुब्रा व्हॅली मेन तर ह्याच्या पुढे होणार म्हणून ही जागा असेल बहुतेक। आपण ह्याच्यावर उंट रायडिंग कॅमल रायडिंग पण करू शकतो, डेट सफारी कॅमल असं आहे थीम। बाकी ओके येताना थांबू आपण आता। इथनं आपल्याला 1 वाजत्याला पोचायला आणि माघारी फिरून यायला 5 वाजत्याला पोहोचेल। ओके रेगिस्तानच आहे पूर्ण बघा ह्या साईडला, दिसतंय का तुम्हाला? इकडं बी रेगिस्तान आहे, इकडं बी रेगिस्तान आहे। ओके मित्रांनो तर आपण निघालोय तुर्तुकला, जे भारतातलं शेवटचं गाव आहे, म्हणजे पाकिस्तान बॉर्डरचं असं लद्दाखमधलं शेवटचं गाव आहे, त्या गावाला निघालोय। तर तुम्ही पाहू शकता जिथं पाहा तिकडं नाही आर्मीचे कॅम्प आहे तिथं ह्या भागात, बॉर्डर लगतच सगळी आर्मी असते बऱ्यापैकी। इकडं आर्मीचंच आहे सगळं आणि सगळं रेगिस्तानी भाग आहे। रोड एक घाट आहेत असे, पण असे चढाई नाही आहे, थोडं चढलं की थोडं लगेच डाऊन आहे असं आहे, नाही तर एकदम असा डोंगर क्रॉस करायची घाट नाही आहेत असे व्हॅलीमध्ये, म्हणजे दोन्ही डोंगराच्या मधनं चालल्यागत रोड आहेत। तिथं पाहू शकता किती मोठा आर्मीचा कॅम्प आहे, दिसते जवान आहे भाऊ। यांना रेगिस्तान पाहून डोकं उठत असेल, आपल्याला कसं एक फिराय आल्यावर वेगळं वाटतं, रोजच असं ओसाड पाहिजे म्हणल्यावर नको होतं। आपल्याला कशी हिरवळ पाहिजे सवय लागलेली असते सगळ्यांना। आर्मीचा कॉन्वे आलाय बहुतेक, काय आलंय काय माहिती पूर्ण। आर्मीवाले आहेत का? नाही आर्मीवाले नाहीत, दिसत आर्मीवाले ते। त्यांच्याकडे स्कॉर्पिओ पण तशीच आहे। जय हिंद सर, जय हिंद जय हिंद। लक्ष नाही चला मित्रांनो, तर ह्या रोडला वॉटर क्रॉसिंग आहेत बहुतेक, आता आपल्याला दिसतेलच। होय ना पाणी येते, पाणी जायला यांनी काही जागा केली नाही। चला मोठे पण असतील वॉटर क्रॉसिंग, मोठ्या वॉटर क्रॉसिंग मध्ये काय असं करायचं बघूया, तरी जाऊया। मित्रांनो तर ट्रॅव्हलर गाडी पण फेल होती, अपन बघूया क्या हुआ सर? ये इसका एक्सीलेटर का तार जाम हो गया। एक्सीलेटर का तार जाम हो गया। चलो मित्रांनो ट्रॅव्हलर पण फेल होतात। लद्दाखमध्ये कसं आहे माहिती का, कुठली पण गाडी फेल होईल हे होऊ शकते, कारण काय त्याच्या मोसमावर अवलंबून असते। आता समजा संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही बुलेट घेऊन जरी गेला तर प्लेन रोडला पण तुम्ही चालू शकत नाही, बळ दाबायची प्रयत्न केले की क्लच प्लेट उडतात। ओके मित्रांनो, तर हा कॅम्प नाही होय, इंडियन एअरफोर्सचा आहे, तुम्ही पाहू शकता लद्दाखमधील असा ट्रॅक बांधलाय मोठाच्या मोठा विमान उडायसाठी। विमान दिसा नाही पण इथं एअरफोर्स छावणी म्हणून काय ते होतं असं लिहिलेलं होतं, आणि ट्रॅक पण दिसतं विमान उडायचं मोठाच्या मोठा, पण प्लेन दिसा नाही कुठं मला। हा तुर्तुक रोडला कुठलं गाव आहे, गावच नाव नाही ह्याच्यात दिसत। रोड एकदम छोटा आहे आणि मिलिटरीचा रोड त्यांचा वेगळा आहे, कंपाऊंडच्या आतनं त्यांचा रोड गेला आहे ना, हा रोड बाहेरच्यांसाठी आहे। थोयसे गाव आहे, थोयसे गावामध्ये हा कॅम्प। नो ड्रोन नो फोटो झोन। ओके बंद करतो मी। मित्रांनो तर पाहू शकता किती सुंदर असं पाणी वाहतंय
आणि पाण्याकडे पाहूनच कळतंय बर्फाचं पाणी. आणि लोखंडी पूल एक नंबर भाऊ, लोखंडी पूल. तर इथं एक फोटो काढूया, भावाकडून फोटो काढून घेऊ. आपण जवळपास 30 किलोमीटर आलोय आता मित्रांनो. तर पहिली वॉटर क्रॉसिंग आलेली आपल्या ह्याच्यातली ट्रिपमधली. तर बघूया आता इच्छा गावात पहिली वॉटर क्रॉसिंग आहे. तू तुकडं जातानी निघली गाडी आपली आता आरामात निघली तशी गाडी. ह्याच्यात इंस्टा 360 मध्ये पण क्लिप घेतली, कशी आली काय माहिती. अजून असते वॉटर क्रॉसिंग बहुतेक, काय सांगता येत नाहीये. बघूया कसे आले, बंद करतो क्लिप ही. मित्रांनो तर डेंजर अशी मोळाची माशी चावली आता. चालू गाडी तर चालली धडकली ना, अशी चावली ना काटा इथंच दिसतोय अजून. तोंड सुचतंय डेंजर आता, काय माहित. चला बघूया कसं होतंय. बघा इथं रोडचं आणि ऑफ रोडिंग पॅच. ह्याने काय होतंय माहिती का, बॅग बिग दिल्या होत्यात पाठीमागच्या बांधलेल्या आणि अंगाला पण लई झटकं लागतात. पडले वस्तू, बॉटल पडली पाण्याची. हिला असंच होतंय, असं दडदडी चाललं ना काही ना काही ते प्रॉब्लेम येतच राहतोय. मला वाटलं बॅगच पडली, बॉटल पडली दडदडीत. हे ऑफ रोडिंग रोड नको वाटतात बाबा इच्छा गावात. नाही तर मोकळं पाहिजे गाडी, या गाडीवर काय नसाय पाहिजे. चला बंद करतो आता मी, लय ह्यात मेमरी पण कमी. मित्रांनो तुम्ही ही नदी पाहताय, या नदीचं नाव शायोक रिव्हर आहे. आणि थोयसेपर्यंत एकदम रोड टॉप क्लास होता, पण आता सगळा ऑफ रोडिंग लागलाय. रोडचं काम चालू आहे, खड्डे पिटे इथलं इरिटेट होतंय लागा मला. तर आता तरी चांगला रोड आलाय म्हणून कॅमेरा ऑन केला. आता कॅमेरा ऑन करायची पण इच्छा नाही, असे झटके लागते नांगाला. मित्रांनो अंगाचा पार खिळखिळा झाला असल्या रोडमध्ये चालून. मी फोनचं पण टाईट करून टाकावं, फोन पडला तर विषय खोल गोल होऊन जायचे. तर लई ऑफ रोडिंग जबराट. तो आता विचारला अजून 5-6 किलोमीटर म्हणजे टोटल 10-12 किलोमीटरचा असंच पॅच खडखड करत चाललंय. मला तर फोनचीच भीती वाटते, बाकी काही नाही. From sir? Germany. Yes. Nice. I am from Mumbai, Pune. Mumbai. Wow. With a motorbike from Mumbai. This is. Do you know how much cc this bike is? No. This is only 100cc bike. Cool. It's your own bike, yeah. Yes. I travel from Mumbai to here. Wow. Amazing. This How is much my kilometers? 3,500 kilometer. Great. My Amazing. 20 day. 20 days. Wow, from amazing. 20 days last. And then you go back also. I go by road also back. Okay. My tour is almost 50 days. Very cool. Take care. Okay. Where you visit? We got to Turtuk. Today you going to Turku? Yeah. And then later back again. To Diskit. They have been yesterday. Then Okay. we go to Sumu. And then we go to Pangong Lake. Okay. You Pangong. don't go to Umlingla? Yeah. We got to do. Okay. Okay. Nice to meet you, Yeah. sir. There we Yeah. see us. Nice to meet you, yeah. Nice to meet Likewise. you too. Okay. Enjoy. Take care. Okay. Thank you, sir. मित्रांनो तो एकदम खतरनाक असा पॅच होता तो. म्हणजे कॅमेराची मेमरी फुल झाली होती म्हणून ते काही दाखवता आला नाहीये. येताना दाखवू, कारण सेम एकाच रोडनी यायचे आपल्याला, ज्या रोडनी चाललो होती. एकदम छोटा रोड आहे, तर नुसती दगडीच आहे. तुम्हाला वाटलंच तर इंस्टा 360 मध्ये मी काढलाय थोडा फुटेज, ते दाखवतो. ओके
बघा कसे रोड आहेत एकदम असे फार ओसाड बागानं मागं नाही कोण आणि पुढं नाही कोण. कुठं हिंडतोय मी एकटाच. आहेत तशी माणसं आहेत पण कमी. दिवसात 100 बी नसतील जात तिकडं. आपण चाललोय तुतुक, द लास्ट विलेज ऑफ लडाख, इंडिया. चलो मित्रांनो, आता हेल्मेटची काच बंदच ठेवायला पाहिजे. मग अशी माशी येऊन चावली आणि आता एक इतका जोरात किडा आला आणि डोळ्यावर धडकला. दिसतंय काय भाऊ? थांब तो डोळा दाखवून ह्या वेळेला दिसतंय. आईच्या गावात असला दुखतंय ना, इतकं खोवून असा गोळी गती येऊन धडकला ना. शेट यार. चला ह्याची रिव्हर ब्रिज आलाय, रिव्हर ब्रिज. चला कुठले? आईच्या गावात लाकडाचा पूल आहे मित्रांनो. तर लाकडाचा पूल आहे हो. कसला रिस्की. मित्रांनो लाकडी पुलावर गाडी घातली बघा. खाल्लं नदी वाती शायोक रिव्हर म्हणून आहे आईच्या गावात. कसलं वाटतंय. आणि रोड बघा कसला खतरनाक आहे मित्रांनो. आता बघा पाण्यातच जातोय का काय असा रोड आहे. आणि इथं बघा ह्याच्यावर सैंड आली. सैंड पानी आया था क्या ऊपर? रस्त्यावर सैंड आली. वाळू आली, वाळू रेगिस्तानी. कसलं पाणी पोहतंय जोरात. गढूळ पाणी कसं काय येतं हीच कळा नाही मला. बर्फातलं पाणी येतंय तरी गढूळ कसं काय काय कळा नाही मला. एवढंच बाकी काही नाही. ओके मित्रांनो, तर अशी तेलकट झालेली दगडी काय 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 कळा नाहीत का. दगडांचा कलरच तसा आहे काय कळा नाही. बहुतेक दगडांचा कलरच तसा आहे. आता इंस्टा 360 एकदम मागच्या व्ह्यूने लावलाय. म्हणजे मला माझा मागणं व्हिडिओ काढतोय अशा हिशोबाने लावलाय. ह्याच्या पुढची क्लिप त्याचीच असेल. जर बॅटरी चार्जिंग असेल एडिट करायच्या वेळेस इंस्टा 360ची तर कसली दगडी भेंडी. मग अशी लय खतरनाक रोड गेला आपण त्यावेळेस. माझ्याकडं कॅमेऱ्याची हीच नाही, मेमरीचंही नाही. मी आता एवढं शूट करतोय त्यासाठीच मी लगेच यूट्यूबला अपलोड करून टाकतोय. कारण काय अच्छा गाव स्टँड काढायचं राहिलं होतं. आता गेलं होतं दगडात. तर हां काय म्हणत होतो. तर मागचं डिलीट केलं तर पुढचं ठेवायला स्पेस होते. आता माझ्याकडं 5 मेमरी कार्ड आहेत जवळपास. 256चं एक आहे, 128ची 2 आहेत, 64चं एक आहे आणि 32चं एक आहे. पण जागाच पुरत नाही. कसला खतरनाक. इथली दगडीच वेगळी रे. सियाचीन वॉरियर्स. सियाचीन बेस कॅम्प इथंच लागतो वाटतं इकडं जातानीच. बघूया कुठं लागतोय. आपण विचारू कुठं ते येतानी सियाचीन बेस कॅम्प कुठं लागतो. तुतुक ह्या रोडलाच लागतो असं मला. ते जिथं आपण कारगिलचं वॉरची इन्फॉर्मेशन ऐकली ना तिथंच सांगितलं होतं की असं आहे इकडं. चलो मित्रांनो. ओके लय गाठ दिसतंय इथं. डाऊन जायचंय काय नदीकडं पार. बंद केलंय मी बहुतेक की ओईच्या गावात जागा वळ नाही. एखाद जायचं खाली डायरेक्ट. ओके मित्रांनो, तर नदीचं प्रवाह बघा इकडे येऊन धडकतोय. आईच्या गावात याला बी कोराय बसलंय रोडला. चट्टान असणार आहे निबार त्यामुळं तर टिकलंय इतके दिवस.
असं येऊन ह्याला धडकते इकडं प्रवाह जातोय डायव्हर्टमध्ये. मोबाईल बिबाईल पडायचा हे रोडच डेंजर आहेत. चला मित्रांनो, तो कोण वेळ आलाय. जय हिंद सर. दोन गाड्या नाही बसायच्या. जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. आमच्या गावात. जय हिंद सर. ओके मित्रांनो, तर लय तसा इकडं जायचा रोड लय एकदम पातळ रोड आहे आणि डायरेक्ट खाली नदीच आहे. दोन 4 व्हीलर संगत नाही बसणार असा रोड आहे. त्याला एखाद्या पॉईंटला येऊन एक थांबवून दुसऱ्यांनी दिवस घ्यायला लागेल तेव्हा 2 4 व्हीलर सगळं बसतात. आईच्या गावात जशी हाईट वाढत तशी ज्याला फोबिया आहे त्याला भीती वाटायला सुरुवात होईल. असं आहे. अजून 34 किलोमीटर जायचं आहे. 90 किलोमीटर होतं तिथनं. मित्रांनो, तर इथंच कुठं तरी सियाचीन बेस कॅम्प आहे. कारण तिथं वळती नाही वे तिथं आर्मीचं ही होतं. तिथं नो फोटो झोन म्हणून लिहिलं होतं. तिथं लिहिलं होतं सियाचीन वॉरियर्स. म्हणजे सियाचीन मध्ये जे इंडिया चायनाचं मध्ये नव्हतं वॉर चालू. ज्या सियाचीन या ठिकाणी -70 डिग्रीमध्ये आर्मी जवान ड्युटी करतात. तिथलं ती सियाचीन इथंच कुठंतरी. आता कोणाला ते विचारायला लागेल, त्याशिवाय नाही कळणार आपल्याला. चला लय वय ना खाली. आता घाट उतरून आलोय. एवढाच जास्त मोठा घाट दिसतोय मला, बाकी काही नाही. बाकी तसं प्लेनच आहे. कुठं आलोय इकडं कुठल्या कोपऱ्यात आलोय मी देशाच्या. माउंटेन्स आर प्लेजर इफ यू ड्राईव्ह विथ कंट्रोल होतं का लिमिट्स. हां, माउंटेन आर प्लेजर इफ यू ड्राईव्ह विथ लिमिट्स असं होतं काय ते. ओके, काय रोड आहे, काय मित्रांनो, तर मी चाललोय आता तुतुक. म्हणजे इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरचं शेवटचं गाव आहे लद्दाखमधलं. तर तिकडं नदी क्रॉस करताना नदी पूल बघा कसले असतात. अच्छा, लाकडाचे खडाम आणि नदीचा प्रवाह बघा कसला आहे. नो डेंजर आहे नदीला. जीव असा दुख होतोय. तेव्हा 4 व्हीलर पण जातात आणि पूर्णपणे केबलवर टाय केलाय. तुम्ही पाहिला का असा. आणि एकदम असा पातळ असा रोड आहे आणि दोन्ही साईडनी गाड्या. म्हणजे लोक कमीच आहेत पण 2 गाड्या संगच आले तर बसत नाही. पण त्यांनी काय केलंय, प्रत्येक अर्धा किलोमीटर नंतर क्यू हवे म्हणून असं थोडासा पोर्शन बाहेर काढलाय. मग दुसरी गाडी पुढे जाणार अशा प्रकारचं केलंय. ड्राईव्ह स्लो. ड्रिंकिंग विस्की इज रिस्की ड्रायव्हिंग असं काहीतरी होतं मगाशी लिहिलेलं होतं. मला काय आठवण नाही आता काय. मित्रांनो, चट्टानं बिट्टानं बघा कसे. डेंजर आहे ना भाऊ. विषय खोल, पृथ्वी गोल. ग्रो इन द सर्व्हिस ऑफ नेशन. मित्रांनो, रोड दिसतोय का तुम्हाला. पतली सी रोड से जा रहा है तुम्हारा भाई. मित्रांनो, तर हे बघा डोंगर बघा. आता बघा कसं आहे. डोक्यावर म्हणजे पार नदीपर्यंत आहे. पूर्ण डोक्यावर पूर्ण. कसा कोरला असेल पोर्शन हा. हे लय वाहतुकीचा रोड नाही म्हणून बरं आहे. दोन्ही साईडनी तर कंटिन्यू गाड्या असल्या ना मग काय खरं नाही या रोडला. एवढीचा पतलासा रोड आहे. स्लो डाऊन ब्रो. पुढचा ब्रेक पण लूज झाला तेव्हा टाईट करायला पाहिजे आपल्याला.
मित्रांनो तर आर्मीवाल्यांची कुठं कुठं पोस्टिंग असते बघा, इतक्या डोंगर भागात. इथं किती लांब आहे बॉर्डर कशी, अजून बी पुढं असेल. बरं सगळं आर्मी कॅम्पच आहे इकडं, जास्त गाव नाहीच आहे. एक महाराष्ट्राचं भेटलं होतं, ते व्हिडिओ नका काढू म्हणला. ते डायरेक्ट म्हणला नाही महाराष्ट्राचा, मी कॅमेराचा दिसला त्याला की. चला बाकी ओके. मित्रांनो तर पुढं आल्यावर इतका सुंदर असा धबधबा आहे आणि पाण्याची क्लिअरिटी बघा कसली. इथला जबराट असला भारी दिसतंय ना नाच. तिथं एक फोटो काढला आणि आता निघतोय पुढच्या दिशेने. नदीला लईच वेग आहे इथं, कसली वाहती ही नदी. बहुतेक इंडियात नाही, ही पण पाकिस्तानमध्ये जाते. ओके तुतुक 5 किलोमीटर हेड विलेज. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय तुतुकला. तिथं पाहू शकताय वेलकम टू तुतुक विलेज. तर चला हे सगळं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननेच केलेलं आहे. आर्मी कॅम्प दिसतोय, आर्मी जास्त आहे. घरं कधी इथं घरं दिसतात, हॉटेल आहे राहायचं म्हणतात ते. मित्रांनो तर तुतुक गावात पोचलोय. आता इथनं काय प्रोसेस आहे मला माहीत नाही, डायरेक्ट आलोय मी. इथनं बहुतेक ह्याने जायला लागतंय चिमणी, असं ऐकलंय मी. इथं गाडी लावून बघूया काय प्रोसेस आहे. इथं येऊन पण मुक्काम करू शकतोय आपण, नाही तर आता आर्मी वाल्यांना इथली प्रोसेस काय आहे त्याची. सर कहाँ से आप, किधर जाने का अभी तुतुक विलेज के लिए बॉर्डर? ठीक है, कितना दूर है अभी? आप कहाँ से आए बोले? पुणे. पुणे से बाइक में? हाँ बाइक में. 3 किलोमीटर। हाँ 3 किलोमीटर है क्या? ओके तो गई है ऊपर ओके. कितना मतलब उधर से बाइक लगा के इससे जाना पड़ता है क्या? बाइक लगा के अलग 4 व्हीलर से जाना पड़ता है क्या? मित्रांनो तर त्या आर्मीवाल्या आश्चर्यचकित झाला की भाऊ तुतुक विलेज इतक्या लांब. मित्रांनो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की जे तुतुक गाव आहे ते पाहणार आहे. त्याचबरोबर थांग हे गाव पाहणार आहे. थांग हे इंडिया पाकिस्तान बॉर्डरचं गाव आहे, तिथनंच बॉर्डर पाहायला भेटते. आणि हे गाव तिथले 4 गावं नाही, इंडियाने 1970 आणि 1999च्या युद्धामध्ये जिंकली होती. त्यामुळे तिथं काही एका बाबाची बायको एकीकडं, आईवडील एकीकडं, ते एकीकडं राहिलं आहे आणि बाकी त्या एका फॅमिलीची पोरं एकीकडं, आईबाप एकीकडं असे राहिलेत. असे लई जण स्टोरी आहेत, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, शेवटपर्यंत पाहत असाल तर.